मध्ये पुन्हा एकदा स्वागत। राणा दाम्पत्याच्या याचिकेवर पुढच्या काही वेळामध्ये सुनावणी होईल। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। राणांचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला, त्याचबरोबर प्रदीप घरत सरकारी वकील यांनीही युक्तिवाद केला। कोर्टानेही काही मुद्दे नमूद केलेले आहेत। राणांवर कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। राणांवर काही न करता गुन्हा दाखल झाला असं मर्चंट म्हणाले। कोणत्याही चौकशीला सामोरं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच एकच घटना आहे, मग 3 FIR का, असाही प्रश्न मर्चंट यांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान या सगळ्यावर स्वतःची बाजू, सरकारी बाजू प्रदीप घरत यांनी मांडली। राणा दाम्पत्याला अडकवण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप केला गेला। मात्र पुढच्या काही वेळामध्ये या संदर्भातला निकाल येऊ शकतो। हायकोर्टामध्ये याचिकेवर सुनावणी सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता काय होतं, कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस फक्त हाय व्होल्टेज ड्रामा मुंबईमध्ये आपण बघितला। अमरावतीहून राणा दाम्पत्य मुंबईमध्ये आलं आणि मुंबईमध्ये 23 तारखेला मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण मी करणार या भूमिकेवर हे दाम्पत्य ठाम होतं। मात्र शिवसैनिकांनी मातोश्री समोर संरक्षक कड तयार केलेलं होतं। त्याचबरोबर मुंबईतल्या खारच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा, राणांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा कड निर्माण केलेलं होतं की आता कसे तुम्ही खाली उतरता आणि मातोश्रीपर्यंत जाता ते बघतो। दरम्यान कोर्टात आता काय झालं हे आपण बघूया। कोर्टानं काय नमूद केलंय बघा। जर एखादा व्यक्ती आपली धार्मिक आस्था दुसऱ्याचं घर किंवा सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य करतो तेव्हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असतो। सरकारी वकिलांच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्यता वाटते असं कोर्ट म्हणतं आहे। ही महत्त्वाची बाब आहे। कोर्टानं काय नमूद केलंय बघा। कोर्ट असं म्हणतंय की जर एखादा व्यक्ती आपली धार्मिकता किंवा आस्था दुसऱ्याच्या घरी, त्याच्या घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन जर करत असेल, तसं कृत्य तो करत असेल, तेव्हा तो दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो। सरकारी वकिलांच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्यता वाटते अशी एक टिप्पणी कोर्टानं केलेली आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। फार महत्त्वाच्या या 2 टिप्पण्या आहेत। राणा दाम्पत्याच्या याचिकेवर काही वेळात सुनावणी होईल, निकाल समोर येईल। मात्र कोर्टानं काय टिप्पणी केलेली आहे ते आपण बघतोय। सरकारी वकील यांनी जे काही मांडलेलं आहे त्यांच्या दाव्यात प्रथमदर्शनी तरी तथ्यता वाटते असं कोर्टानं म्हटलंय। त्याचबरोबर असंही म्हटलंय की लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये राणा दाम्पत्याच्या याचिकेवर सुनावणी आहे। थोड्याच वेळात निकाल लागेल। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत। सरकारी वकील प्रदीप घरत आणि राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट या दोघांनी आपापलं म्हणणं कोर्टामध्ये मांडलेलं आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये निकाल येऊ शकतो। निकाल काय येतो, कोणाच्या बाजूने लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। स्वाती, काही अपडेट? अगदी खरं तर माझा सहकारी हा या क्षणी अजित मांढरे हा या क्षणी कोर्टाच्या आवारात, कोर्टाच्या परिसरात आहे। सध्या कोर्ट जे ऑब्झर्वेशन मांडते त्याची इत्थंभूत माहिती खरं तर अजितकडूनच मला मिळते आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। सुवर्ण, या क्षणी कोर्टानं आपलं ऑब्झर्वेशन असं मांडलंय की जर एखादी व्यक्ती आपली धार्मिक आस्था दुसऱ्याच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा कृत्य करतो तेव्हा तो दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असतो। हे खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टानं मांडलं आहे। त्यानंतर पुढे कोर्ट काय म्हणतं तर सरकारी वकिलांच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्यता आढळते असं कोर्ट म्हणते। ही खूप महत्त्वाची बाब आहे। आता कोर्टाची ऑर्डर खरं तर कोर्टाने सुरुवात केलेली आहे की याचिकाकर्ते खासदार आणि दुसरे याचिकाकर्ते आमदार आहेत। दोन्ही याचिकाकर्ते हे राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह आहेत। दोन्ही याचिकाकर्त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केला होता। नंतर मुंबईत येऊन मातोश्री बंगल्यावर
हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा पण केली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी याचिका करताना असं करू नका असं सांगितलं. 149 अंतर्गत नोटीस पण बजावली होती आणि नोटीस देऊन सुद्धा याचिकाकर्त्यांनी मातोश्रीवर जाण्याचा आपला ठाम निर्धार बोलून दाखवला. त्यामुळे समाजात त्याची वेगळी प्रतिक्रिया किंवा समाजात त्याची प्रतिक्रिया उमटली असं कोर्टानं ऑब्झर्वेशन मांडले किंवा कोर्ट आता ऑर्डर देते त्या दरम्यान कोर्टाने हे सांगितलेले मुद्दे जे आपण आता आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय की त्यामुळे की ज्या पद्धतीनं या दंपत्यांना दोघा जणांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आमचा निर्धार आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया आपल्याला समाजात उमटताना बघितली आणि त्याची परिणती ही कायदा सुव्यवस्था बिघडण्यात झाली असं कोर्ट म्हणतोय. त्यामुळे याचिकाकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. 24 एप्रिलला दुसरा एक FIR नोंदवला गेला आणि त्याच्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दोन्ही FIR एकाच घटनेसंदर्भात असल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी वकिलांनी नक्की तू अशीच सोबत राहा. 353 अंतर्गत राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे. राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलाय ही याघडीची महत्वाची बातमी. 353 कलम प्रकरणी राणांना दिलासा मिळालेला आहे. 353 कलमा प्रकरणी राणा दाम्पत्याला दिलासा मिळालेला आहे. हायकोर्टाने हा दिलासा दिलेला आहे. ही महत्वाची माहिती समोर येते. 353 कलम लावला आहे. त्या संदर्भात रिजवान मर्चंट यांनी कोर्टामध्ये विनंती केलेली होती आणि 353 कलम प्रकरणी राणांना दिलासाही मिळाला असं करताय. या FIR मध्ये कारवाई करण्याआधी 72 तास राणा दाम्पत्यांना नोटीस द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे. राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलाय. तो 353 कलम प्रकरणामध्ये राणांना दिलासा मिळालेला आहे. या FIR मध्ये कारवाई करण्याआधी 72 तास आधी राणा दाम्पत्यांना नोटीस द्या असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि स्वाती लोखंडे हे दोघंही अपडेट आपल्याला देत आहेत. अजित मांढरे आता कोर्टात उपस्थित आहेत आणि स्वाती देखील आपल्यासोबत थेट उपस्थित आहेत. या दोघांशी आपण बोलतो. FIR रद्द करण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. ही अजून एक मोठी बातमी येते आहे. FIR रद्द करण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय सांगाल? 353 कलम जे या FIR मध्ये लावण्यात आले त्या प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. पण दिलासा म्हणजे काय तर अटक करण्याआधी 72 तास आधी दाम्पत्यांना नोटीस द्या असं कोर्टानं पोलिसांना सांगितलेलं आहे. म्हणजे FIR रद्द करण्यात आलेला नाही आहे. तर 353 अंतर्गत जर अटक करायची असेल या दोघांनाही किंवा या दाम्पत्याला तर मात्र 72 तासांची नोटीस ही पोलिसांना द्यावी लागणार आहे राणा दाम्पत्याला. त्यामुळे या प्रकरणामध्ये एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. कारण कोणत्याही क्षणी जाऊन अटक करता येणार नाही. तर उलट 3 दिवस आधीची त्यांना नोटीस बजावावी लागणार आहे. हा मोठा दिलासा दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे आणि दुसरी महत्वाची बातमी जसं आपण म्हणतोय की हायकोर्ट असं म्हणते की दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यामध्ये तथ्य दिसते. ही खूप महत्वाची बातमी आहे की एका बाजूला 353च्या कलमाअंतर्गत ती एकतर FIR रद्द करता येणार नाहीये पण नोटीस देण्याचं जरी कोर्टाने सांगितलं असलं तरी हेही नमूद करण्यात आलेलं आहे की सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे जर दोन्ही याचिकाकर्ता कायद्याचे आदर करणारे असतील, लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता. खूप मोठी गोष्ट आहे. आपण कदाचित काही वेळात ही दृश्य दाखवू शकू की ज्याच्यामध्ये राणा दंपती पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसायला तयार नव्हते, पोलिसांचा ऐकत नव्हते. 149 अंतर्गत नोटीस बजावूनही जेव्हा या दाम्पत्यानं कोणत्याही प्रकारे आपल्या निर्णयापासून मागे हटले नाही, उलट कोणत्याही परिस्थितीत आम्ही मातोश्रीवर जाणार हा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे दोघंही जर कायद्याचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी पोलिसांचा विरोध करायला नको होता असं कोर्टाने आपलं मत जे आहे किंवा कोर्टाने नमूद केलेलं आहे. त्यामुळे आणि राणा दाम्पत्याची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची बातमी आहे की 2 वेगवेगळ्या घटना आहेत आणि त्यामुळे 2 वेगळे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. सुवर्णा, ही या क्षणीची महत्त्वाची बातमी आहे की 2 वेगळ्या घटना आहेत. त्यामुळे 2 वेगळे FIR होणं गरजेचं आहे. त्यामुळे जी काही राणा दाम्पत्याची मागणी होती की एकच FIR केला जावा ही मागणी कोर्टानं फेटाळलेली आहे. ही या क्षणाची माहिती आहे किंवा या क्षणाची ही अपडेटेड माहिती आपण देतोय. या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आहे. पण
जसं 187 चार्जेस लावण्यात आलेले नक्की आहेत 353 स्वाती तू अशीच सोबत राहा. स्वातीकडनं तर आपण अपडेट घेतोय. आमचे प्रतिनिधी अजित सुद्धा आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अजित, कोर्टात काय सांगाल अधिक झालं? सुवर्ण, कोर्टामध्ये न्यायाधीश जे आहेत त्यांनी निकालाचं वाचन केलेलं आहे. त्यांनी एक प्रकारे राणा दाम्पत्याला दिलासा दिलेला आहे. तर त्यांची मूळ याचिका जी आहे ती मात्र फेटाळून लावलेली आहे. मुळात त्यांच्या दोन मागण्या होत्या. एक म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल केलं ते एफआयआर रद्द करावेत, आणि जर ते शक्य नसेल तर 353 हा जो गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे, दुसरी एफआयआर जी आहे त्या एफआयआर मधून त्यांना दिलासा द्यावा. कारण का ज्या पद्धतीने ही एफआयआर दाखल केली गेलेली आहे त्याच्यामध्ये फार अंतर होतं. असं असून सुद्धा जाणीवपूर्वक हे सगळं केलं गेलेलं असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. यावर दोघेही पक्षांची युक्तिवाद संपल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत हे स्पष्ट केलेलं आहे की दोघंही लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे जर राणा दाम्पत्य हे खासदार आणि आमदार असतील तर समोरची व्यक्ती ही लोकप्रतिनिधी आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा एक वेगळा भाग झाला. पण असा असून सुद्धा जर एखाद्याची धार्मिक भावना दुखवणं किंवा एखाद्याच्या घरात जाऊन सार्वजनिकरित्या काही कृत्य करणं यामुळे त्याच्या भावना दुखत असतील तर हे असं कृत्य जे आहे हे मान्य केलं जाणार नाही. कारण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यामुळे शांतता भंग होते. पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्याचं एक प्रकारे हायकोर्टाने समर्थन केलं. तर दुसरीकडे कलम 353 सरकारी कामात अडथळा आणणे हा जो गुन्हा दाखल केलेला आहे, यामध्ये जर पोलिसांनी कारवाई केली तर त्यांना म्हणजेच राणा दाम्पत्यांना 72 तास आधी नोटीस द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. याबरोबर कोर्टाने अनेक निरीक्षण नोंदवलेली आहेत. यामध्ये महत्वाचं निरीक्षण हे होतं की दोन्ही याचिकाकर्ते यांनी कायद्याचा आदर करणे गरजेचे आहे. कारण ते दोघंही लोकप्रतिनिधी आहेत. तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता. म्हणजेच ज्यावेळेस पोलीस कुठली कारवाई करायला जातात त्यावेळेस पोलिसांना सहकार्य करणं, पोलिसांना सर्व माहिती देणं किंवा पोलिसांची चांगल्या पद्धतीने वागणं असं मत या ठिकाणी न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे आम्ही हनुमान चालीसा कोणाच्या घरात नाही तर सार्वजनिक ठिकाणी म्हणणार होतो. याचा अर्थ न्यायालयाने हे थेट घेतलं की याचा अर्थ तुम्ही रस्त्यावरती म्हणणार होता, पण तो रस्ता जो आहे तो एका लोकप्रतिनिधीचा होता. लोकप्रतिनिधीच्या म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या घरासमोरचा होता. या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. हा दावा जो सरकारी वकिलांनी केलेला आहे तो कुठेतरी प्रथमदर्शनी दावा योग्य दिसतोय, आणि त्यातूनच न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. आणि त्यात दिलासा एक भागामध्ये म्हणजेच पुढची एफआयआर जी आहे त्याच्यामध्ये कारवाई करण्याआधी 72 तास आधी नोटीस द्यावी हा एक भाग जो आहे तो दिलासा दिलेला आहे राणा दाम्पत्याला. तर दुसरीकडे त्यांच्यावरती ज्या एफआयआर दाखल आहेत त्या रद्द करण्याची मागणी केलेली होती, ती एफआयआर रद्द करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नक्की. मात्र राजद्रोहा संदर्भातला उल्लेख या सुनावणी दरम्यान आला का? त्याचबरोबर जाणीवपूर्वक आम्हाला अडकवलं जात आहे असं जे वारंवार राणा दाम्पत्याकडून म्हटलं जात होतं त्याच्याविषयी काही कोर्टानं निरीक्षणं नोंदवली का? राजद्रोहाविषयी कोर्टाचं विशेष निरीक्षण नाहीये. कारण का त्या पद्धतीनं हा सगळा गुन्हा घडलेला आहे. त्याचं पुढे डेफिनेशन किंवा स्पष्टीकरण अजून येणं बाकी आहे. तपासामध्ये काय समोर येईल त्या गोष्टी समोर येतील. त्यानंतर यावर भाष्य कोर्टाकडून केलं जाईल असं एकंदर न्यायालयाच्या आजच्या सगळ्या सुनावणीनुसार स्पष्ट झालं. नक्की. पण मग अजित, काय होऊ शकतं नेमकं? मर्चंट यांनी जे काही दावे केलेले होते किंवा अपेक्षा व्यक्त केलेली होती त्याच्याविषयी कोर्टाकडून आलेलं हे निरीक्षण बघता निकालासंदर्भात पुन्हा काय स्पष्ट कराल? यामध्ये आता एकच स्पष्ट होतं की जोपर्यंत बँड्रा कोर्टातला निर्णय येत नाही, त्यांनी जो जामिनाकरता अर्ज केलेला आहे त्यावर निर्णय येत नाही, तोपर्यंत राणा दाम्पत्याला जेलमध्ये राहावं लागणार आहे. पुढे जाऊन ज्यावेळेस 353 या कलमांतर्गत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर जो आरोप करण्यात आलेला आहे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, या प्रकरणी त्यांची चौकशी करायची असेल तर त्यांना 72 तास आधी नोटीस द्यावी लागेल. मग त्यावेळी त्यांना पुन्हा अटकपूर्व जामीन घेता येईल. तर मुख्य मागणी ही होती रिझवान मर्चंट म्हणजे राणा यांच्या वकिलांची की ज्या एफआयआर आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. पुणे, अमरावती आणि मुंबई अशा ठिकाणी ज्या एफआयआर दाखल आहेत त्या सर्व एफआयआर एकत्रित कराव्या. एक तर मुळात एफआयआर रद्द कराव्या, तसं नसेल त्या एफआयआर ज्या आहेत त्या एकत्रित कराव्या. आणि यानंतर जो कलम 353 कारवाई केलेली आहे ती कारवाई जी आहे ती चुकीची आहे. त्यामुळे ह्या कारवाईतून आम्हाला दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी होती. पण न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिलेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. कारण का 353 अंतर्गत पोलीस जर समजा राणा दाम्पत्यांना
आधीच्या एफ आय आर मध्ये म्हणजेच चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि शांतता भंग करणे, कलम 149 म्हणजेच प्रतिबंधात्मक नोटिसीचा भंग करणे या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या संबंधी त्यांना जर जामीन मिळाला तर पोलीस त्यांना तात्काळ 353च्या कायद्याअंतर्गत जो त्यांनी गुन्हा दुसरा एफ आय आर दाखल केलेला आहे त्याच्यामुळे ताब्यात घेऊ शकतात. पण न्यायालयाने त्यांना तिचं संरक्षण दिलेलं आहे की त्या प्रकरणामध्ये जर राणा दाम्पत्यांना पोलिसांना ताब्यात घ्यायचं असेल तर त्यांना किमान 72 तास आधी नोटीस द्यावी लागेल, जेणेकरून त्यांच्याकडे जे इतर न्यायालयीन जे उपाय आहेत ते वापरू शकतात. असं एकंदर या न्यायालयाचं संपूर्ण निष्कर्ष, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा निष्कर्ष आहे. नक्की. म्हणजेच अजित आत्ताच्या घडीला नवनीत राणा काय किंवा रवी राणा काय यांच्या समोरच्या अडचणी कमी व्हायच्या ऐवजी वाढल्यातच आहेत असं म्हणावं लागेल. नक्कीच, कारण का सर्वात आधी म्हणजे ज्यावेळी त्यांना अटक केली त्याच रात्री पोलिसांनी त्यांना जामीन घेण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी जामीन घेतला नाही आणि ते न्यायालयामध्ये आले. न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर सुट्टीच्या कोर्टामध्ये त्यांना अर्ज करता येत नाही जामीन अर्ज, तरी त्यांनी अर्ज केला. न्यायालयाला पटवून दिलं की या प्रकरणामध्ये आणखीन एफ आय आर दाखल झालेले आहेत. त्याचबरोबरीनं आमची तक्रार जी आहे त्या तक्रारीमध्ये इतर आरोपींना अटक केलेली आहे, त्यामुळे आम्हाला जामीन द्यावा असा अर्ज त्यांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला आणि त्यावर 27 एप्रिलला सरकारी वकिलांचं म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे. ते लेखी स्वरूपात असेल आणि त्यानंतर 29 एप्रिलला या प्रकरणी सुनावणी होईल. या सुनावणी सगळ्या झाल्यानंतर स्पष्ट होईल की राणा दाम्पत्यांना जो दिलासा मिळेल की नाही, कारण त्यांना जामीन मिळाला नाही आणि दुसऱ्या प्रकरणात अटक केली तर त्यांचा जेलचा मुक्काम जो आहे तो पुढे आणखीन वाढू शकतो. आपण ही सगळी दृश्य बघतो आहोत. जेव्हा राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतलं गेलं तेव्हाची ही दृश्य आहेत. 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस सगळा हाय व्होल्टेज ड्रामा मुंबईमध्ये झाला. हायकोर्टामध्ये आत्ता राणा दाम्पत्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. हायकोर्टातून सगळ्या सुनावणी दरम्यान उपस्थित असलेले आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत, जे आपल्याला सगळे अपडेट देत आहेत. आणि स्वाती लोखंडे सुद्धा आपल्यासोबत आहे, जी आपल्याला या सगळ्याविषयी इतर कंगोरे विश्लेषण हे सगळं सांगते आहे. राणा दाम्पत्याविषयीची ही बातमी आहे. त्यांना कोर्टानं दिलासा दिला देखील आहे, मात्र दिलासा मिळाला नाही असं सुद्धा म्हणता येईल. कोर्ट नेमकं काय म्हणाले त्यावर पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया कोर्ट नेमकं काय म्हणाले. राणांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे. कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस द्या असं कोर्टानं पोलिसांना सांगितलंय. 2 घटनांचे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करा असंही स्पष्ट केलंय. 353 कलम प्रकरणी राणांना दिलासा मिळालेला आहे. नोटीस 72 तास आधी देण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. कायदेतज्ञ अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत. अनिकेत जी, आत्ता कोर्टामध्ये राणा दाम्पत्याविषयी सुनावणी सुरू आहे आणि निकाल सुद्धा समोर येत आहेत. आपण ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यावर काय टिप्पणी कराल, काय माहिती द्याल? हे बघा, जी याचिका त्यांनी दाखल केलेली उच्च न्यायालयात ती या स्वरूपाची होती की 353चा जो कलम लावण्यात आलेला आहे व त्या संदर्भातला एक वेगळा गुन्हा त्यांच्या विरुद्ध जो दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा रद्द करावा, तो क्वॉश करावा. कारण जी घटना घडलेली आहे त्या संदर्भातला एक गुन्हा ऑलरेडी दाखल आहे आणि 353चा वेगळा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. पहिल्या गुन्ह्यातच हे कलम लावता येत होते अशा स्वरूपाची ही याचिका होती. परंतु त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने दोघी पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सकृत दर्शनी असं दिसून येते की माननीय उच्च न्यायालयाने असं हेल्ड केलं आहे की जी घटना 353ची घडलेली आहे ती वेगळी व स्वतंत्र आहे व वेगळी व स्वतंत्र असल्यामुळे वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो अशा स्वरूपाचं मत नोंदवत त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. परंतु असं देखील कळून येते की 72 तासात जर राणा दाम्पत्यांना अटक करायची असेल तर पोलिसांनी त्यांना 72 तास अगोदर नोटीस द्यावी या स्वरूपाचा दिलासा देखील त्यांना दिल्याचं दिसून येत आहे. हो अनिकेत जी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तक्रारी करण्यात आल्या त्याच्याविषयी सुद्धा रिजवान मर्चंट यांनी म्हटलं होतं की त्या सगळ्या एकत्र कराव्यात किंवा एकच FIR करून त्यात ही सगळी कलमं लावावीत. तर त्याच्याविषयी सुद्धा कोर्टानं टिप्पणी केली आहे, ती अधिक स्पष्ट करून सांगाल का? आणि 353 कलम आम्हाला समजावून सांगाल का? पहिली गोष्ट म्हणजे 353 जेव्हा एका सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला, ऑब्स्ट्रक्टिंग अ पब्लिक सर्वंट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी अशा स्वरूपाची ती तरतूद आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी व्यक्तीच्या कामात अडथळा निर्माण केला, त्याला थांबवलं, त्याला
त्याच्याशी उद्धत घातली तर 353चा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि अशा स्वरूपाची तक्रार राणा दाम्पत्यांच्या विरुद्ध पोलिसांनी केलेली आहे, ज्याच्यात आरोप सकृत दर्शनी असे दिसून येत आहेत की जेव्हा ते त्यांना अटक करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा अडथळा निर्माण झाला वगैरे वगैरे. आता हा नंबर 1. भाग नंबर 2 की वेगवेगळे जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार टी अँटनीचं जजमेंट असेल, अमिश देवगनचं जजमेंट असेल, ज्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की एकाच घटनेच्या संदर्भात जर वेगवेगळे गुन्हे दाखल होत असतील तर ते एके ठिकाणीच चालले पाहिजे आणि त्या सगळ्या गुन्ह्यांना एकत्रितपणे चालवलं पाहिजे, अशा स्वरूपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आहेत. बर. अनिकेत जी, आमचे प्रतिनिधी जे आता कोर्टामध्ये उपस्थित आहेत अजित मांढरे, ते सुद्धा आपल्याशी बोलू इच्छितात. अजित, तू अनिकेत निकम यांच्याशी बोलू शकतोयस? जी मुळात ह्याच्यामध्ये 2 प्रश्न होते जे याचिकाकर्ते त्यांचे. एक तर त्यांच्यावरची FIR रद्द करावी, 353 मध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात त्यांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी होती. न्यायालयाने एक मागणी केलेली आहे, मात्र FIR रद्द करण्यास नकार दिलेला आहे. असं असताना अशाच पद्धतीचे काही अनेक गुन्हे घडले होते. मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे जे गुन्हे आहेत ते एकत्रित केले आणि एकच याचिका पूर्णपणे ठरवून एकच सगळा मुद्दा ठरवून एकाच ठिकाणी सुनावणी घेतली होती. ही देखील त्यांची मागणी फेटाळण्यात आलेली आहे. यामुळे आता भविष्यात आता एका FIRमध्ये त्यांना अटक झालेली आहे, आणखीन त्यांच्यावरती पुण्याला, अमरावतीला FIR दाखल करण्यात आलेली आहे. मुंबईला अजून एक, म्हणजे मुंबईला 2 आणि पुणे, अमरावती 2 अशा 4 FIR आहेत. पण यांचं पण पूर्ण महाराष्ट्र दर्शन होणार नाही. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे या याचिका जी त्यांनी दाखल केलेली, माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात त्यांची मागणी एवढीच होती की 353चा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा, कारण 353चे कलम पहिल्या FIR मध्ये देखील लावता येतात, ते न लावता दुसरा FIR दाखल करण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून तो गुन्हा रद्द करावा अशा स्वरूपाची याचिका होती. विविध ठिकाणी जे FIR झाले त्या संदर्भात क्लब FIR ते करावे व ते एकत्रितपणे चालवावे अशा स्वरूपाची मला वाटत नाही त्यांनी तशी मागणी त्यांच्या याचिकेत केली होती. त्यांच्या वकिलांनी, रिजवान मर्चंट यांनी वकिलांनी न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान ही मागणी केली होती. माझा प्रश्न असा आहे की यामुळे त्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तपासाला हजर राहावं लागेल का? आता हे बघा, असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे जरी दाखल झाले असतील तरी पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. हे गुन्हे जरी दाखल झाले असतील आणि त्यांना जर यांची कस्टडी हवी असेल तर चौकशीसाठी नोटीस इश्यू करावी लागते, अशी डिटेल ही प्रक्रिया असते. त्यामुळे फक्त वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत म्हणून त्यांचं महाराष्ट्र दर्शन होईल असं नाही. तर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यात यांची कस्टडीची आवश्यकता खरोखर आहे का, चौकशीची आवश्यकता खरोखर आहे का, हे तपासून घेतल्यानंतरच पोलीस पुढची कारवाई करत असतात. नक्की. अनिकेत जी, आभार. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अनिकेत निकम, कायदेतज्ञ, आपल्यासोबत होते. अजित थेट कोर्ट परिसरातून आपल्यासोबत आहेतच. अजित, पुन्हा एकदा सांगशील न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक जे आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना की कोर्टामध्ये आज नेमकं काय घडलं राणा दाम्पत्या संदर्भातल्या सुनावणी बाबतीत? नक्कीच सुवर्णा, जे राणा दाम्पत्य यांचे वकील जे होते रिजवान मर्चंट यांनी न्यायालयामध्ये एक मागणी केली होती की 353 हा जो त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला, हा दुसरा FIR दाखल केलेला आहे, तो FIR रद्द करावा आणि त्यांना दिलासा द्यावा. आणि त्याच पद्धतीनं ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत किंवा FIR दाखल करण्याची प्रक्रिया जी घडलेली आहे यात नंतर शेवटच्या क्षणी राजद्रोहाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. तर हे सगळं एक हेतुपुरस्पर होतं आहे. लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे. आम्ही सार्वजनिक ठिकाणी आरती जी आहे किंवा हनुमान चालीसा जे ते म्हणण्याकरता जाणार होतो, कोणाच्या घरी नाही. पण यावर न्यायालयाचे ऑब्झर्वेशन जे आहे ते फार कठोर आहेत. न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की एखाद्याच्या घरासमोर जाऊन त्याचं स्वातंत्र्यभंग करणं हा देखील एक गुन्हा आहे आणि ह्या सगळ्याच्यामध्ये जर शांतता भंग होत असेल तर पोलीस जी कारवाई करतात ती कारवाई योग्य आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांची कारवाई केली त्याचं एक प्रकारे न्यायालयाने समर्थन केलं आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर त्यांची FIR रद्द करण्याची मागणी होती ती न्यायालयाने फेटाळलेली आहे. म्हणजे 353ची FIR जी आहे ती रद्द करावी ही मागणी त्यांची होती, ती फेटाळली आहे. मात्र त्यांना या FIRमध्ये एक दिलासा मिळाला आहे, तो म्हणजे जर त्यांच्यावरती कोणती कारवाई करायची असेल किंवा त्यांना अटक करायची असेल 353च्या FIRमध्ये तर मात्र त्यांना 72 तास आधी कळवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. जर त्यांना न कळवता पोलिसांनी कारवाई केली तर तो न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. दुसरं म्हणजे दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही FIR ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत असं देखील न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं सर्व राजकीय नेते आहेत दोन्हीही, म्हणजे
एक प्रकारे न्यायालयाचं हे म्हणणं होतं की रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघंही लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबरीनं ज्यांच्याशी त्यांचा वाद होता ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नक्की अजित. लोकांना समाजामध्ये हे बांधील असतात कामं करण्याकरता किंवा त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांना नक्की अजित. समाधान अजित, मिळवून देण्याकरता. तुला काही क्षणासाठी थांबवते, पुन्हा तुझ्याकडे येते आणि संवाद साधूया. आपण पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत बुलेटिन मध्ये आणि काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज18 लोकमत. मोजावं लागणार आहे. राज्यात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासात 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली. एका दिवसात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून चढउतार होत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 73 नवे रुग्ण आढळलेत. राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत आणि सध्या 521 सक्रिय रुग्ण म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली तर सक्तीनं त्यांची RT-PCR करा असे निर्देश पालिकेनं खासगी डॉक्टर्सना दिलेत. अशा रुग्णांना मोफत कोविड टेस्टसाठी पालिकेच्या सेंटरवर पाठवावं असंही सांगण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिका मलेरियाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करते, त्यासाठी कडक पावलं उचलली जाणार आहेत. डासांच्या उत्पत्तीकडे किंवा मलेरियाच्या अहवालाकडे डोळेझाक केली तर आता संबंधितांना मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं मलेरिया निर्मूलनासाठी 2030ची अंतिम मुदत गाठण्याकरता आता आक्रमक योजना तयार केली आहे. 2021-22 या वर्षात राज्यात 19 लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक खरेदी दुचाकींची झाली आहे. एकूण झालेल्या नवीन वाहन नोंदणी जवळपास 51,371 विजेवर धावणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी तसंच अन्य वाहनांचा समावेश आहे. ट्रामचा पर्याय पुन्हा एकदा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी MMRDAनं पुढाकार घेतल्या. BKC ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण ट्राममधून प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. कारण या संकुलात प्रकल्प राबवणं अव्यवहार्य असल्याचा अहवाल सल्लागार कंपनीनं दिलाय, त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. म्हाडाने अनेक वर्ष रखडलेले 38 पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. संबंधित विकासकाला प्रकल्प रद्द का करू नये याबाबतची नोटीस पाठवण्यात आली. म्हाडाच्या भूखंडावर राबवण्यात येत असलेले 23 पैकी 18 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द केले जावेत असं झोपू प्राधिकरणाला कळवण्यात आलं. खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या दरामध्ये सुमारे 60% अधिक वाढ झाली. परिणामी अनेक खत कंपन्यांनी आपल्या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीव खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जात आहे. राज्याच्या काही भागात राणा दाम्पत्या संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे. हायकोर्टानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. कोर्ट परिसरामधून अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. FIR रद्द करण्याची याचिका मात्र राणा दाम्पत्याची फेटाळण्यात आलेली आहे, पण 353 कलम प्रकरणी कोर्टानं असं म्हटलंय की 72 तास आधी राणा दाम्पत्यांना नोटीस द्या अटक करण्यासंदर्भातले. कोर्टानं हेही स्पष्ट केलं की 2 वेगवेगळे गुन्हे आहेत, त्यामुळे 2 वेगवेगळ्या FIR झालेल्या आहेत आणि त्या योग्य आहेत. आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी सविस्तर बोलूया. अजित, मगाशी आपण कोर्टामध्ये नेमकं काय घडलं आणि आता निकाला संदर्भात काय अपडेट समोर येत आहे याच्याविषयी सांगत होतात. आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी आपण संपर्क साधूया. राणा दाम्पत्याविषयी ही बातमी आहे. कोर्टातली क्षणाक्षणाची अपडेट आपण न्यूज18 लोकमतवर देतो आहोत. कोणत्याही कारवाई आधी 72 तास नोटीस देणं गरजेचं आहे असं कोर्टानं सरकारला आणि पोलिसांना सांगितलेलं आहे. FIR रद्द करण्याची याचिका मात्र फेटाळण्यात आलेली आहे. 2 वेगवेगळ्या घटना आहेत, त्यामुळे 2 वेगवेगळे गुन्हे आणि 2 वेगवेगळ्या FIR दाखल होतील आणि त्यानुसार कारवाई होईल असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज18 लोकमत. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला.
भंडाऱ्यामध्ये धावत्या रेल्वेतून प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. 4 जणांविरोधात रेल्वे पोलिसात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळते. फोनवरून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात परभणीतल्या नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल झालाय. 4 व्यक्तींनी बंदुकीतून फायर करत मारहाण केल्याची खोटी माहिती या व्यक्तीनं पोलिसांना दिली होती. भिवंडीतल्या पारोळ रोडवरच्या दुचाकीला भीषण अपघात झालाय. भुळशेत गावातील दोघांचा मृत्यू ओढवलाय असं कळतंय. अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली होती आणि यात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोंदियातल्या देवरी तालुक्यातल्या लोहारा बसस्थानकात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. 4 जण यात गंभीर जखमी आहेत. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जामनेरमधल्या वाकोदमध्ये एका एसटी बसला आग लागली. मुक्ताईनगर औरंगाबाद एसटी बसनं काय मागणी करण्यात आली है? हिंदी में सबसे पहले बताइएगा अदालत में क्या हुआ? एक मिनट में पहला सब मिलके बोलो हिंदी या मराठी। मैं पहला मराठी फिर मैं रिहर्सल हो जाएगी मेरी मराठी चला राज्य भाषा पहिली हो चला विचारा सर आज नेमकं पेटाळून लावली असली तरी काहीसा दिलासा राणा दाम्पत्याला दिलेला आहे हायकोर्टात. राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज फेटाळून गेल्यानंतर अशी विनंती केली की दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ज्या वेळेला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी होईल त्यावेळेला इथे जी त्यांच्याविरुद्ध ऑब्झर्वेशन झालेली आहेत ती त्या माननीय न्यायालयाने जामिनाच्या अर्जात विचार करताना विचारात घेऊ नये. त्यांची ही विनंती मान्य केली गेली आणि माननीय उच्च न्यायालयाने आता असे आदेश दिले की ज्या वेळेला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर जर सुनावणी झाली तर ती मेरिट्सवर व्हावी. आम्ही जे दिले आमचे जे निष्कर्ष आहेत ते त्यांनी त्याला जामीन देताना जामिनाच्या अर्जावर विचार करताना विचारात घेऊ नये. तर त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव करून दिली लोकप्रतिनिधी या नात्याने. न्यायालयासमोर ज्या वेळेला हा विषय पुकारला गेला त्यावेळेला न्यायालयाने यातील जे आरोपितांचे वकील आहेत त्यांना एका जुन्या दाखल्याची आठवण करून दिली आणि त्यांना सांगितलं की ज्या वेळेला राजकारणामध्ये सन्माननीय सदस्य जबाबदार मंत्री किंवा अधिकारावर आहेत अशा व्यक्तींनी वागताना आणि बोलताना फार जबाबदारीने दुसऱ्याचा मान ठेवून दुसऱ्याचा योग्य ते रिस्पेक्ट करून कायद्याचा सन्मान ठेवून वागायला आणि बोलायला पाहिजे. पण आम्ही वारंवार पिचकाऱ्या देऊनसुद्धा आम्हाला हा कोणताही असा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे यांना आम्ही काय अशा प्रकारे आदेश देणं किंवा सांगणं म्हणजे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे याच्यापुढे आम्ही यांना काहीही अशा प्रकारचे आदेश देण्यात अर्थ नाही असं सांगून त्यानंतर मग त्यांचा जो अर्ज होता तो विचारात 72 तास आधी काय दिलासा नेमका काय दिलाय दुसऱ्या FIR मध्ये? त्यांनी जो दुसरा FIR जरी क्वॅश करण्यासाठी जरी हा अर्ज केला होता तरीसुद्धा त्यांचा जो मेन हेतू आम्हाला यातून दिसला तो हेतू म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाऊ नये. त्यामुळे तसं त्यांनी ते स्वच्छ आणि स्पष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की ही भीती आम्हाला आहे. म्हणून न्यायालयाने त्यांच्याबाबत आदेश केला की त्यांना जर अटक करायची झाली तर त्या अगोदर 72 तास अगोदर त्यांना नोटीस द्यायची की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत. म्हणजे त्यांना त्याच्यावर काय जर उपाययोजना करायची असली तर ते करू शकतात. दुसऱ्या गुन्ह्याची नेमकी घटना काय आहे? काय नेमकी घटना घडली की या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला? दुसऱ्या गुन्ह्याची जी घटना आहे ती ज्यावेळेला पहिला गुन्हा नोंद केला गेला आणि त्या गुन्ह्यामध्ये ह्यांना अटक करण्याचं ठेवलं त्यावेळेला जबाबदार अधिकारी स्टाफ घेऊन या आरोपींच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्या नजरेस आणून दिलं की आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे, आपल्याला आम्ही अटक करत आहोत तर आपण आम्हाला अटकेत सहकार्य करावे. त्यावेळेला त्यांना या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अदवा बोलणं केलं, त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला, त्यांचे शब्द निंदाजनक होते
आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले, म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं, इतपत त्यांनी अटकेला विरोध केला. अशा प्रकारे जे सरकारी कर्मचारी होते त्यांना त्यांच्या कर्तव्यात बाधा आणली आणि अडथळे निर्माण केले, म्हणून हा दुसरा गुन्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नोंदवण्यात सर, आला. अब हिंदी में बताइएगा, पिटिशनर यहाँ पे पहुंचे थे, क्या उनकी मांग थी और अदालत ने क्या आदेश दिया? उनकी मांग थी कि उनके खिलाफ जो ये दूसरा गुनाह रजिस्टर किया गया है वो खारिज किया जाए, लेकिन उनकी जो ये मांग थी वो आदरणीय न्यायालय ने स्वीकार नहीं की. सर, 124A को लेकर भी कोई आर्गुमेंट हुआ? जो सेडिशन के जो चार्जेस हिंदी में बोलेंगे? देखिए, उनका वो जो आज न्यायालय में आए थे वो जो दूसरा गुनाह है वो खारिज करने के लिए उनकी पूरी कोशिश थी कि वो न्यायालय के सामने जो दलील रखे, वो दलील जो उनके खिलाफ ये 124A का जो गुनाह है उसकी तहत रखे और न्यायालय का मन दूषित करे, सब खिचड़ी बनाए. उनकी जो आर्ग्यूमेंट थी वो वैसी थी, यहाँ का यहाँ, वहाँ का वहाँ, वहाँ का सब मिक्स करके उन्होंने आर्ग्यूमेंट की. सर, पिटिशनर क्या ऑब्जर्व कहा गया कि FIR दोनों एक ही में क्लब कर दिए जाए, एक ही सीक्वेंस ऑफ इवेंट है, तो 353 भी उनका कहना ऐसा था कि ये जो सब हो गया, ये 2 दिन में हो गया, ये सब एक ही गुनाह का भाग है, यानी जो पहले हुआ वही गुनाह कंटिन्यू है. लेकिन ऐसा हमारा कहना ऐसा था कि अगर उनका ये कहना स्वीकार किया जाए तो आदमी ने जन्म लेने से मरने तक सब उसका एक ही ट्रांजैक्शन होता है, यहाँ से जाने तक. 72 घंटे पहले बताना पड़ेगा सर पुलिस को, उनको अरेस्ट करने के पहले. उनको अरेस्ट करने के पहले 72 घंटे उनको सूचित किया जाएगा, फिर उन्हें जो कानूनन करना है वो कर सकते हैं. सर, कोर्ट ने क्या ऑब्जर्व किया जब ये पेटिशन आई की? आणि 72 आवर्स नोटिस टू बी गिवन बिफोर एनी एक्शन टू बी टेकन. सर, आपका आज उपवास है, मैं ज़्यादा पूछूंगा नहीं, सिर्फ एक ही सवाल. शोएब सर काय सांगाल? सर, आज क्या कुछ हुआ थोड़ा सा? अभी तुम लोग तो सब देखे हो यार, आर्गुमेंट्स हुए. आई एम नॉट गोइंग टू रिपीट एवरीथिंग व्हाट हैज हैपेंड इन कोर्ट. कम ऑन यार, रमजान के महीने में नहीं. सी तबीयत कैसी है यार? सर लाईव्ह चालू आहे. यू आर ऑल ओके? यू आर अटेंडिंग कोर्ट एंड यू हैव टू कीप नॉट गेट अ हार्ट अटैक ना? अल्हम्दुलिल्लाह. तो बाईपास करा लिया, हाँ, पहले ही करा लिया. सब सही है. ये अंदर रखना, ये देख कैसे गया अंदर अंदर गया नहीं, मेरा भी देखना. और सब सर, जो निचली अदालत में बेल की सुनवाई होगी उसमें बॉम्बे उच्च न्यायालय के इस फैसले को संज्ञान में नहीं रखा जाएगा, ऐसा भी कुछ? देखिए, अगर ये जो निर्णय है, इनको ऐसा डर लगा कि ये जो निर्णय है इसमें जो उनके खिलाफ जो गया है जो कुछ, वो सब हम नीचे के न्यायालय में जब जमानत की सुनवाई होगी तो हम उस न्यायालय को दिखाएंगे और न्यायालय पे उसका इन्फ्लुएंस होगा. इसके लिए उन्होंने रिक्वेस्ट किया कि यहाँ जो हो गया कम से कम उधर अभी ना दिखाया जाए या यूज़ ना किया जाए. पूरी सुनवाई में घर से दंपति को जब लाया गया, ले जाया गया, तो उस दौरान मुख्यमंत्री हो या सरकारी विभाग हो, नाम लेकर जो भी गाली गलौज की थी दंपति राणा ने, क्या वो वीडियो भी सरकारी महकमा जांच पड़ताल करा उसमें भी रखा जाएगा? देखिए, आप सब लोग हैं, आपका सहकार्य लिया जाएगा. आप जो मीडिया पे दिखा रहे हैं उस पर जो इसकी जो क्लिप्स होगी वो पुलिस मांग सकती है आपसे भी. पुलिस भी कुछ अपनी प्रिकॉशन करके वो भी कुछ शूटिंग करते रहते हो गया, अगर वो भी दिखाएंगे और कोई अपने मोबाइल पे किस पे भेजेगा वो भी सब देखा जाएगा. आप लोग उसमें प्रोसेस करने वाले हैं भाई? सॉरी, सरकारी महकमा इस पर प्रोसेस करने वाला है, ऑन रिकॉर्ड लेने वाले हैं उसको? मुझे वकील करके आप पूछे तो ये सब लेना ही चाहिए ना, ये लेना चाहिए जो आप वो लेने वाले आपका स्टेटमेंट्स भी लेना चाहिए कि हमने ये रिकॉर्ड किया है, ये सब सच है. थैंक यू सो मच. थैंक यू. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टातल्या युक्तिवादाच्या अनुषंगानं सगळी माहिती माध्यमांना बाहेर येऊन दिली. ज्या ज्या गोष्टींवर युक्तिवाद झाला त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे मुद्दे त्यांनी माध्यमांना सांगितले. राणांनी अटकेसाठी सहकार्य केलेलं नसल्याचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. सोबतच पोलिसांच्या कामात अडथळा आणला गेल्यानं दुसरा गुन्हा दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.